केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि एसपींकडून शहांचं स्वागत. कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावरती अमित शहांची जाहीर सभा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला उपस्थित असणार. कोल्हापुरात अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांचा रूट मार्च. शहांच्या ताफ्यामध्ये रंगीत तालमीमुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा. सुरक्षा व्यवस्थेसाठी रस्ते बंद असल्यामुळे वाहनधारकांचा संताप. तर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील दर्शन आज 4 तास बंद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असणार. सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर बंद. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल. तब्बल 20 वर्षांनी कोर्ट निकाल सुनावणार. माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवरती आरोप. आरोपींना हजर राहण्याचे आदेश. सर्व 9 आरोपी सध्या जामिनावरती बाहेर आहेत. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहामध्ये मनसेचा आज मेळावा. सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवरती बोलावणं. जिल्हाप्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार. बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. नागपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक. जनगणनेत ओबीसी कॉलम वेगळा करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी. फुटलेल्या खासदारांना तुडवा. उद्धव ठाकरेंचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आदेश. समोर या, पाय जागेवर राहणार नाहीत, एकनाथ शिंदेंचाही इशारा. आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो. मी खचणारा पळणारा नाही. माझ्यावरती होणारे आरोप खरे असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन. दुसऱ्यांचे बाप चोरावे लागतायत, ही कुठली भेसळ. ठाकरेंचा शिंदेंवरती हल्लाबोल. तर भाजपला राजकारणात स्वतःची पोरं होत नाहीत म्हणून दुसऱ्यांची पोरं चोरतात. ठाकरेंचा भाजपवर देखील निशाणा. बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही, बाळासाहेब विचारात आणि कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शिवसैनिक खचलेला नाही तर पेटून उठलाय. संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक आज माझ्यासोबत. उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला तुम्हाला किती वेळ लागणार. मी कुणाला भेटत नव्हतो तर तू निवडून कसा आलास. उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर निशाणा. कुत्ते भौंकते रहते हैं, टाइगर दहाड़ता है. टाइगर शिकार करता है. हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है. ऑपरेशन टायगरवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या सेनेला इशारा. जिथे गद्दारी झाली तिथल्या मतदारांची माफी मागतो. मोदींचा चेहरा न वापरता 9 खासदार निवडून आणले. बंडखोरांना जाब विचारा. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन. काही जण म्हणतात तुडवा. हिम्मत असेल तर समोर या. तुडवायलाही पाय असावे लागतात. शिंदेंचा राऊतांवर निशाणा. तर शिंदेंकडनं संजय राऊतांचा कंपाऊंडर असा उल्लेख. खासदार फुटले हा छोटासा झटका. अजून विधानसभेचा झटका आहे. महापालिकेचा सुद्धा मोठा झटका आहे. गुलाबराव पाटलांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या नावातील राजे आता काढून टाकावं. राजे हा शब्द राजाभाऊ वाजेंना शोभून दिसतोय. कवी नितीन चंदन शिवे यांचा खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा. माझी अहिराणीतली शिवी ऐकली तर राऊत 4 दिवस झोपेतनं उठणार नाही. ज्यांची लंगोटी फाटली आहे ते आमच्या पगडीवर बोलतायत. गुलाबराव पाटलांचा राऊतांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा. तुमच्यात हिंमत असेल तर एकाही खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा. शिवसैनिक घरात घुसतील, कानफाट फोडतील. रामदास कदम यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार. रवींद्र धंगेकरांचा दावा. ऑपरेशन टायगरमुळे शिंदेंची दिल्लीतली ताकद वाढली आहे. धंगेकरांची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवावे लागतात. वायफळ बोलून काहीही होत नाही. श्रीकांत शिंदेंचा राऊतांवर निशाणा. तर आता घरी बसून राजकारण करण्याची परिस्थिती राहिलेली नाही. ठाकरेंना टोला. बंडखोरीनंतरही ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या खासदारांचा सत्कार. संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजेंचा सत्कार. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या हस्ते सत्कार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील मेळाव्याला हजर. मित्र आज मेळाव्याला सोबत नसल्याचं दुःख. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडखोरीवर कैलास पाटलांची प्रतिक्रिया. संजय राऊतांची स्थिती म्हणजे अंगात नाही बळ पण चिमटा काढून पळ. पक्ष उद्ध्वस्त झाला तरी राऊतांची घमेंड उतरलेली नाही. शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंची टीका. संजय राऊतांमुळे ठाकरेंच्या पक्षाची प्रतिमा ढासळते. शिंदेंच्या कामामुळे लोक पक्षात येत आहेत. ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही. प्रकाश सुर्वेंची संजय राऊतांवर टीका.
माझा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य. बंडखोरीनंतर ओमराजेंची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया. राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं, शिवाय विकास निधीचा अभाव, त्यामुळे मी मोठ्या धर्मसंकटात होतो. ओमराजेंची माध्यमांना प्रतिक्रिया. आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं. ओमराजेंकडनं नाराजी व्यक्त. तर फडणवीस शिंदे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत करतात. ओमराजेंकडनं कौतुक. बंडखोर खासदारांवरती बोलताना ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे भाऊक. ठाकरेंच्या नेतृत्वात दोष असता तर खासदार निवडून आले असते का? डिमिलिटेशन नंतर भाजपसाठी पक्षफोडी करणाऱ्यांचं पोतेरं होणार. ओमराजे असं करू शकतात हे मला पचत नाहीये. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. ओमराजे निंबाळकरांचं फार आश्चर्य वाटतं. ज्यांनी रक्ताचं पाणी करून तुम्हाला निवडून दिलं त्यांची काहीतरी कदर ठेवा. ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवरनं किशोरी पेडणेकर यांचा निशाणा. राणेंच्या मुलांना तर सोबत न येणाऱ्यांना निधी मिळणार नाही असं सांगितलं. पेडणेकरांची नितेश राणेंवर टीका. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचं ओमराजेंना आव्हान. वाय+ सुरक्षा हटवून मतदारसंघात या. जनता तुम्हाला धडा शिकवेल. जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांचा इशारा. कितीही कारणं द्या, तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं हेच सत्य. महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण सहन करणार नाही. आदित्य ठाकरेंकडनं एक्सवरती पोस्ट करत ओमराजेंचा बंडखोर खासदारांवरती हल्लाबोल. आमचे 6 खासदार विकले गेले. संजय राऊत यांचा आरोप. बंडखोरांमध्ये मंत्रिपदावरनं वाद. एकाला पद तर इतरांना आणखी 25 कोटी अशी मांडवली झाल्याचा दावा. उद्धव ठाकरेंना सांगणे इतकं मी मोठा नाही. आयुष्यात काही ठिकाणी तडजोड करावी लागते. कुठे पुढे जायचं, कुठे मागे जायचं याचा वेध घेतला पाहिजे. खासदार फुटीनंतर चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला. ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. ऑपरेशन टायगरवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मुरजी पटेल यांचा दावा. ऑपरेशन टायगर नंतर पुढचं ऑपरेशन मोठं आहे. आता ऑपरेशन 14. शिंदेंच्या सेनेचे आमदार संतोष बांगर यांचा सूचक इशारा. तर राऊतांमध्ये गुरमी असून त्यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं. बांगर यांचं राऊतांना आव्हान. बंडखोर खासदारांनी केलेले आरोप खोटे. उद्धव ठाकरे प्रांजळ आणि दयाळू माणूस. उद्धव ठाकरेंसारखा नेता राज्यात नाही. ठाकरेंच्या सेनेचे वणीचे आमदार संजय देरकर यांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय राठोडांकडनं बंडखोर खासदार संजय देशमुखांच्या स्वागताची पोस्ट. मतदारसंघाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल स्वागत. शिंदे सेनेचे नेते संजय राठोड यांच्या पोस्टमध्ये उल्लेख. जोपर्यंत आमच्यासारख्या हातात सुतळी घेऊन झेंडे बांधणारे शिवसेनेत कार्यकर्ते आहेत तोपर्यंत कुणाची शिवसेनेला संपवायची हिंमत नाही. ठाकरे सेनेचे वसंत मोरेंची फेसबुकवरनं पोस्ट. पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार 12 डिसेंबरपर्यंत आमच्यासोबत येऊ शकतात. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. काँग्रेस खासदार सुद्धा पक्षप्रवेशासाठी इच्छुक असल्याचा खुलासा. पक्षाचे सर्व खासदार शरद पवार यांच्या सोबत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचं वक्तव्य. आत्राम यांच्या मुलीनं आमच्या पक्षातनं निवडणूक लढवली, ते घरबसल्या अशी वक्तव्य करतायत. देशमुखांचा आत्रामांना टोला. गिरीश महाजनांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी जळगाव पोलिसात गुन्हा दाखल. फेसबुकवरनं व्हिडिओ व्हायरल केल्याचं तक्रारीत नमूद. तर माझे बदनामीकारक AI फोटो व्हायरल केले. गिरीश महाजन यांचा दावा. पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलल्याप्रकरणी आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल. 7 वर्षात फक्त भाषणं, विकास शून्य. आढळरावांची टीका. शिंदेंच्या शिवसेनेच्या क्रीडा सेनेची स्थापना. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचे अध्यक्ष म्हणून निवड. मोठी जबाबदारी दिली, योग्यरित्या पार पाडू. नियुक्तीनंतर चंद्रहार पाटलांची प्रतिक्रिया. हॉटेलच्या भूखंडावरनं नवी मुंबई पालिकेच्या महासभेत गदारोळ. भाजपच्या अपर्णा गवतेंकडनं STP ऐवजी हॉटेल उभारणीवरती आक्षेप. तर शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकरांकडनं चर्चा करण्यास विरोध. महासभेत वाद वाढल्यानंतर शिंदे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांकडनं सभात्याग. तांदुळवाडी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. आमदार समाधान अवताळे आणि प्रणव परिचारक यांच्या हस्ते मदत सुपूर्द. विदर्भाच्या शिक्षक चळवळीचा महामेरू हरपला. माजी आमदार BT देशमुख यांचं वयाच्या 87व्या वर्षी अमरावतीमध्ये निधन. आज संध्याकाळी 5 वाजता अमरावतीत अंत्यसंस्कार होणार. सर्वपक्षीय नेत्यांकडनं BT सरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीसांकडनं BT देशमुख यांना श्रद्धांजली. विदर्भाच्या अनुशेषाविरोधात BT सरांचा लढा मोलाचा होता. BT सरांच्या निधनानं वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो. मुख्यमंत्री फडणवीसांकडनं शोक व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीसांकडनं BT देशमुख यांना श्रद्धांजली.
मनोज जरांगेंकडनं सरकारला पुन्हा अल्टिमेटम. मागण्या पूर्ण न झाल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा उपोषण करणार. जरांगेंचा इशारा. प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटीत घेतली जरांगेंची भेट. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयांची दिली माहिती. 23 तारखेला मराठा उपसमितीची बैठक. प्रसाद लाड यांची माहिती. मनोज जरांगेंच्या मागणीप्रमाणे शिंदे समितीला मुदतवाढ. मुख्यमंत्र्यांकडून आरक्षणाच्या सर्व कामांमध्ये मदत. जरांगेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँक निवडणुकीत 9 उमेदवारांना दिलासा. अब्दुल सत्तारांचे चिरंजीव समीर सत्तार यांच्यासह 9 उमेदवारांचे अर्ज पात्र. कन्नडच्या आमदार संजना उर्फ रंजना जाधव यांच्याही अर्जाला मंजुरी. निकालामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रंगत वाढणार. भिवंडीमध्ये शोरमा खाल्ल्यानं विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या आता 94 वरती. शोरमा दुकान मालक दिलशाद अन्सारी विरोधात गुन्हा दाखल. एफडीएकडनं संबंधित दुकान सील. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर 25 जूनला सुनावणी होणार. न्यायालयानं सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. पीडित तरुणी आणि निदा खाननं व्हीसीद्वारे जबाब नोंदवला. निदा खानच्या जामीन अर्जावर 25 जून रोजी निकाल लागणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वंचित बहुजन आघाडीकडनं आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणी वंचितच्या कार्यकर्त्यांची विद्यापीठाच्या मुख्य गेटवरती घोषणाबाजी. कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याला जोडे मारले. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच. बेस्ट कृती समितीची मंत्री प्रताप सरनाईकांसोबत सकारात्मक चर्चा. मात्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याची कृती समितीची अट.